Hello, good morning students. Today we start next point of syllabus and that is variation in supply. When quantity supplied of commodity varies due to change in its price, other factors remaining constant, it is known as variations in supply. So what is important here? When there is change in supply because of change in price, then it is called as variation in supply. आपण डिमांड थेअरीमध्ये व्हेरिएशन इन डिमांड बघितलं होतं बघा. त्याच पद्धतीने इथं व्हेरिएशन इन सप्लाय आपल्याला बघायचं आहे, स्टडी करायचं आहे. ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ प्राईस वॉट एव्हर चेंजेस इन सप्लाय दॅट आर कॉल्ड ॲज व्हेरिएशन इन सप्लाय. म्हणजे फक्त आणि फक्त प्राईसमुळं जे चेंजेस होतात सप्लायमध्ये, म्हणजे सप्लाय कमी होतो किंवा जास्त होतो, तर अशा ह्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएशन इन सप्लाय असं म्हणतो. आता व्हॉट आर द टाईप्स ऑफ व्हेरिएशन इन सप्लाय. सो टाईप्स ऑफ व्हेरिएशन, एक्सपान्शन ऑफ सप्लाय. फर्स्ट इज एक्सपान्शन and second is contraction, just like that demand theory. So what is expansion of supply? It refers to a rise in the quantity supplied due to a rise in the price of commodity, other factors remaining constant. Expansion in supply leads to an upward movement on the same supply curve due to rise in price. इथं आपल्याला काय बघायचं आहे आता, तर जेव्हा प्राईस राईज होते तेव्हा सप्लाय राईज होतो, त्याला आपण इथं काय म्हणणार आहोत, त्याला आपण इथं एक्सपान्शन ऑफ सप्लाय असं म्हणणार आहोत. म्हणजे जेव्हा प्राईस राईज होते तेव्हा सप्लाय राईज होतो, त्याला आपण काय म्हणतो, एक्सपान्शन ऑफ सप्लाय. आणि ह्या एक्सपान्शन ऑफ सप्लायमध्ये सप्लाय कर्व इट शोज अपवर्ड मुवमेंट. तर हे आता इथं जे अपवर्ड मुवमेंट हा शब्द आलेला आहे, हा इथं तुम्ही फिल इन द ब्लँक्ससाठी ते कदाचित विचारले जाऊ शकेल. सो एक्सपान्शन ऑफ सप्लाय म्हणजे जेव्हा प्राईस राईज होते तेव्हा सप्लाय राईज होतो, त्याला आपण काय म्हणतो, एक्सपान्शन ऑफ सप्लाय म्हणतो. आणि हे एकाच कर्ववर आपल्याला दाखवता येतं. तर ते कुठल्या कशा पद्धतीनं हा एक्सपान्शन ऑफ सप्लाय इथं आपण दाखवणार आहोत ते बघा. आता बघा, हे आहे एक्स ॲक्सिस नेहमीप्रमाणे, हे आहे वाय ॲक्सिस नेहमीप्रमाणे. 0 क्वांटिटी सप्लाईड, इथं पण नेहमीप्रमाणे प्राईस दाखवतो. आणि आता इथं एक्सपान्शन म्हणजे काय आहे, प्राईस चेंज झाली की सप्लाय चेंज होतो, ह्याला आपण काय म्हणतो, एक्सपान्शन म्हणतो. म्हणून इथं आपण काय दाखवलेलं आहे, 2 प्राइसेस दाखवल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे 2 क्वांटिटीजमध्ये चेंज झालेला दाखवलेला आहे. तर आता पहिली प्राईस P1 होती बघा. P1ला किती डिमांड होता, Q हा डिमांड होता. त्याच्यानंतर प्राईस इन्क्रीज झाली P1 पासून P2पर्यंत, तेव्हा डिमांड किती होता, Q1 होता. आता बघा परत एकदा, पहिल्यांदा P1 प्राईस होती तेव्हा Q हा डिमांड होता, नंतर P2 ही प्राईस झाली, मग डिमांड झाला Q1, म्हणजे प्राईस वाढली आणि डिमांड वाढला. आपण हे 2 पॉईंट एकमेकाला जॉईन केले की आपल्याला काय मिळतो, हा अशा पद्धतीनं सप्लाय कर्व मिळतो. मग हे कशा पद्धतीने दाखवलं बघा. इथं एम हा पॉईंट घेतला, इंटरसेक्शन पॉईंट, आणि दुसऱ्या इंटरसेक्शन पॉईंटला तरी काय नाव दिलेलं आहे, एन असं दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या प्राईसच्या क्वांटिटी जे डिमांडेड होतं तिथं जो आपल्याला पॉईंट मिळालेला होता त्याला आपण एम असं नाव दिले, आणि नंतरचं जे प्राईस वाढल्यानंतर क्वांटिटी वाढली होती त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, एन असं नाव दिलेलं आहे. तर हे काय आहे, अपवर्ड मुवमेंट आहे, ही अपवर्ड मुवमेंट आहे. याचा अर्थ इथंपासून इथंपर्यंत हा सप्लाय वाढला. आता बघा, इथं सप्लाय किती होता, Q, इथं सप्लाय किती झाला, Q1. म्हणजे या दिशेनं जर आपण बघितलं तर या दिशेने नंबर वाढतात. इथं जर 1 असेल तर इथं 4 असणार. तर अशा पद्धतीनं आपण हा सप्लाय कर्व काढलेला आहे. इथं ही क्वांटिटी वाढले का, तर इथेही प्राईस वाढलेली आहे म्हणून. मग ह्याला आपण काय म्हणतो, एक्सपान्शन ऑफ सप्लाय. एम एन हा काय आहे, एक्सपान्शन ऑफ सप्लाय आहे.
आणि हा SS हा काय आहे, सप्लाय कर्व आहे. आता हा झाला एक्सपान्शन. आता पुढचा कुठला पॉईंट आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय आहे. सेमच आहे इथं, फक्त आता काय आपण दाखवायचं आहे, अगोदरची प्राईस, ओरिजिनल प्राईस आणि त्याच्यानंतर कमी झालेली प्राईस आणि ओरिजिनल क्वांटिटी आणि कमी झालेला सप्लाय आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. सो व्हॉट इज कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय? इट रेफर्स टू ए फॉल इन द क्वांटिटी सप्लाइड ड्यू टू फॉल इन द प्राईस ऑफ ए कमोडिटी, अदर फॅक्टर्स रिमेनिंग कॉन्स्टंट. In case of contraction of supply, there is downward movement on the same supply curve. So this is contraction of supply. म्हणजे प्राईस कमी झाली की सप्लाय कमी होतो, ह्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय असं म्हणतो. तर पण सेम सप्लाय कर्व दाखवला जातो, पण इथं हा सप्लाय डाऊनवर्ड मुवमेंटमध्ये होतो. आता बघा कसं आहे, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, इथं क्वांटिटी सप्लाइड, त्याच्यानंतर ही प्राईस, पहिल्यांदा P1 प्राईस झाली, दुसऱ्यांदा P2 प्राईस, Q हा सप्लाय झाला. आता इथं आपण Q हा ओरिजिनल सप्लाय घ्यायचा आहे आणि Q2 हा बदललेला सप्लाय घ्यायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा P2 प्राईस होती, मग P2चा सप्लाय किती होता, Q होता, त्याच्यानंतर P1 ही प्राईस झाली, मग त्याचा सप्लाय किती झाला, Q2 झाला. याचा अर्थ Q पासून Q2पर्यंत सप्लाय चेंज झाला. आणि हे दोन पॉईंट्स आपल्याला हे हा सप्लाय कर्व दाखवतात. आणि इथं Q पासून Q2पर्यंत क्वांटिटी गेली आहे. म्हणजे बघा, लेफ्ट हँडपासून राईट हँडपर्यंत जेव्हा आपण तो लाईनचा एक्स ॲक्सिस बघतो तेव्हा लेफ्ट हँडला राईट हँडला नंबर जास्त असतो, लेफ्ट हँडला नेहमी कमी असतो. म्हणून हा M आणि N ह्याच्याऐवजी आता आपण N आणि M असं म्हणणार आहोत. N पासून M पर्यंत हा डाऊनवर्ड मुवमेंट चा कर्व आहे आणि तो सप्लाय कमी झालेला आहे. त्याला आपण काय म्हणतो, तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय असं म्हणतो. म्हणजे प्राईस कमी झाले की सप्लाय कमी होतो. ओरिजिनल प्राईसपासून चेंज झालेल्या प्राईसचा इफेक्ट ओरिजिनल क्वांटिटीपासून चेंज झालेल्या क्वांटिटीपर्यंत होतो आणि त्याला आपण कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय असं म्हणतो. तर इथं NM हा काय आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय आहे. SS हा काय आहे, सप्लाय कर्व आहे. तर हे काय झालं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. तुम्हाला जर प्रश्न विचारला तर तुम्ही एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन हे दोन्हीही अशा पद्धतीने तिथं दाखवायचे आहेत. पुढचं आहे चेंजेस इन सप्लाय. सो व्हॉट इज मीन बाय इन्क्रीज इन सप्लाय? व्हेन अदर फॅक्टर्स चेंज अँड प्राईस रिमेन्स कॉन्स्टंट, इट इज नोन ॲज चेंजेस इन सप्लाय. म्हणजे आता एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन हे काय झाले, व्हेरिएशनचे टाईप झाले. व्हेरिएशन म्हणजे काय, तर चेंज इन सप्लाय बिकॉज ऑफ चेंज इन प्राईस. म्हणजे प्राईसमुळं फक्त only and only when price changes, whatever supply changes here, it is expansion and contraction, that is variation. पण इथं अदर दॅन प्राईसचे फॅक्टर्स आहेत, तर ते अदर दॅन प्राईसचे जे फॅक्टर्स आपण अजम्पशन्समध्ये बघितले होते बघा, तर ते जे पॉईंट्स आहेत, डिटर्मिनंट्स आहेत, ते ॲक्च्युली डिटर्मिनंट हा तुमच्या पार्ट ऑफ सिलेबस होता, पण त्याने ते ड्रॉप केला तरी पण त्याचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे असं मी सांगितलं आहे. तर अदर दॅन प्राईस काय आहे बघा, टेक्नॉलॉजी चेंज आहे, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर चेंज आहे, गव्हर्मेंट पॉलिसी चेंज आहे. तर हे अदर फॅक्टर्स चेंज झाल्यावर सप्लाय चेंज होतो, त्याला आपण इन्क्रीज इन सप्लाय म्हणतो. आणि फक्त म्हणजे आता इथं अदर फॅक्टर्स चेंज झाल्यानंतर सप्लाय वाढतो, त्याला आपण इन्क्रीज इन सप्लाय म्हणतो. आणि अदर फॅक्टर्समध्ये चेंज झाल्यावर सप्लाय जेव्हा कमी होतो त्याला आपण डिक्रीज इन सप्लाय म्हणतो. तर हे दोन ह्याच्याप्रमाणे आपण दाखवायचे आहेत. म्हणजे दोन वेगवेगळे सप्लाय कर्व इथं आपल्याला दाखवायला लागतात. तर परत एकदा आपण डेफिनेशन बघू. इन्क्रीज इन सप्लाय रेफर्स टू राईज इन सप्लाय ऑफ ए गिवन कमोडिटी ड्यू टू फेवरेबल चेंजेस इन अदर फॅक्टर्स सच ॲज फॉल इन प्राईस ऑफ इनपुट्स, म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनशी रिलेटेड आहे बघा हे. फॉल इन टॅक्स रेट्स, टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन एक्सेट्रा. ते आपण अजम्पशन्समध्ये जेवढे पॉईंट्स लिहिलेले आहेत तेवढे पॉईंट्स जर तुम्ही लिस्ट दिली तरी चालेल. व्हाईल प्राईस रिमेन्स कॉन्स्टंट, तर हा इन्क्रीज इन सप्लाय आहे. बिकॉज ऑफ चेंज इन अदर फॅक्टर्स डिटरमाइनिंग सप्लाय, when supply changes, it is called, changes means when it is expands, when it is rising, then it is called as
इन्क्रीज इन सप्लाय. आता बघा इन्क्रीज इन सप्लाय आपण नेहमीप्रमाणे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघतो. हा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस, त्याच्यानंतर क्वांटिटीज सप्लाइड इन के जी. इथं वाय ॲक्सिसला आपण प्राईस दाखवतो. आता इथं प्राईस एकच येणार, कारण इथं आता प्राईसमध्ये चेंज होत नाही. इथं कशामध्ये चेंज होतो, अदर फॅक्टर्समध्ये चेंज होतं. त्यामुळे प्राईस एकच राहणार आणि फक्त बिकॉज ऑफ द फॅक्टर्स अदर दॅन प्राईस व्हेन सप्लाय रायजेस ऑर इन्क्रीजेस इट इज कॉल्ड एज इन्क्रीज इन सप्लाय. त्याच्यामुळं आपण आता ग्राफमध्ये प्राईस फक्त हे एकच दाखवायचे, हे नीट पूर्णपणे लक्षात घ्या तुम्ही आणि त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा. इन्क्रीज अँड डिक्रीजमध्ये प्राईस एकच दाखवायचे आणि एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शनमध्ये प्राईस कमी जास्त झालेले दाखवायचे आहे. एकाच प्राईसला आपण इथं दाखवायचं आहे. ही एक प्राईस झाली. ह्या प्राईसला पहिला जो सप्लाय होता तो आपण इथं बघतो आहोत, तो आहे क्यू. आणि नंतर बिकॉज ऑफ अदर फॅक्टर सप्लाय चेंज झाला आणि तो आहे Q1. तर इथं आपल्याला आता हा इन्क्रीज इन सप्लाय एकाच कर्ववर दाखवायचा नाही आहे, दोन वेगवेगळ्या कर्ववर दाखवायचे आहेत. आता बघा पहिल्या सप्लायसाठी म्हणजे पहिल्या प्राईसच्या सप्लायसाठी इथं आपल्याला हा SS कर्व मिळतो. सप्लाय चेंज झाल्यानंतर आपल्याला हा दुसरा सप्लाय कर्व मिळतो. त्याला आपण S1 असं नाव दिलेलं आहे. हा SS सप्लाय काय झाला, ओरिजिनल कर्व झाला. S1 हा काय झाला, चेंज झालेला सप्लाय कर्व झाला. म्हणजे सप्लाय कर्व इथंपासून राईटवर्ड मुवमेंटला इथं शिफ्ट झालेला आहे. इथं शिफ्टिंग ऑफ सप्लाय ऑफ कर्व दाखवायचं आहे. बघा हे अशा पद्धतीने इथं ते शिफ्ट दाखवलेलं आहे. खाली क्यूपासून Q1पर्यंत क्वांटिटी वाढलेली आहे. आणि हा जो आहे इथंपासून इथंपर्यंत हा जो भाग आहे त्याला तुम्ही नावं देऊ शकता. ह्याचं तुम्ही जर एम आणि इथं एन नाव दिलं आणि सांगितलं MN हा इन्क्रीज इन सप्लाय आहे तरीसुद्धा आपण तिथं चालू शकतो. मग हा जो पोर्शन आहे हा पोर्शन काय आहे, इन्क्रीज इन सप्लाय. SS हा ओरिजिनल सप्लाय कर, S1 हा शिफ्ट इन सप्लाय कर आणि हे आहे इन्क्रीज इन सप्लाय. इट शिफ्ट्स टू राईट हँड साईड ऑफ द ओरिजिनल सप्लाय कर. आता हे राईट हँड मुद्दा मी वेगळ्या कलरने हायलाईट केले म्हणजे हे फिल इन द ब्लँक्स येऊ शकतं. इन केस ऑफ इन्क्रीज इन सप्लाय कर शिफ्ट्स टू डॅश साईड. पण तिथे ऑप्शन असतात, राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड, नो एनी अदर साईड, अशा पद्धतीचे तरी ते दिलेले असतात. त्याच्यापासून तुम्ही ते फिल इन द ब्लँक्स भरायचा आहे. तर हा इन्क्रीज इन सप्लाय परत एकदा बघू आपण. हा SS हा ओरिजिनल कर होता, तो इथं S1 पासून हा ओरिजिनल कर शिफ्ट झाला आणि हा जो भाग आहे हा काय आहे, इन्क्रीज इन सप्लाय. आणि इन केस ऑफ इन्क्रीज इन सप्लाय प्राईस एकच दाखवायची आहे, फक्त क्वांटिटी बदललेली दाखवायची आहे. कारण बिकॉज ऑफ अदर फॅक्टर्स म्हणजे चेंज इन टेक्नॉलॉजी, चेंज इन प्रायसेस ऑफ रॉ मटेरियल, चेंज इन गव्हर्मेंट पॉलिसी, जे आपण जम्पशन्समध्ये बघितले होते त्याच पॉईंट्समुळं हा सप्लाय चेंज झालेला आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत, इन्क्रीज इन सप्लाय असं म्हणणार आहोत. आता डिक्रीज इन सप्लाय सेमच आहे, फक्त अपोजिट थिंकिंग आहे ह्याच्यामध्ये. डिक्रीज इन सप्लाय रेफर्स टू ए फॉल इन द सप्लाय ऑफ ए गिवन कमॉडिटी ड्यू टू अनफेवरेबल चेंजेस इन अदर फॅक्टर्स सच ॲज इन्क्रीज इन प्राइसेस ऑफ इनपुट्स, इन्क्रीज इन टॅक्स रेट, आउटडेटेड टेक्नॉलॉजी, स्ट्राईक्स बाय वर्कर. मग हे त्यांनी लिस्ट दिलेली आहे अदर फॅक्टर्सची. व्हाईल प्राईस रिमेन्स कॉन्स्टंट. या दोन्ही केसेसमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, प्राईस रिमेन्स कॉन्स्टंट. The supply curve shifts to left of the original supply curve. So here that is decrease in supply. म्हणजे because of other factors of determining supply, when supply here is
curve shifts from left to original supply curve, it is called as fall in supply and decrease in supply. आता इथं बघा decrease in supply कसं दिलेलं आहे. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस नेहमीप्रमाणे. इथं आहे क्वांटिटी सप्लाइड, हे आहेत प्राइसेस इन रुपीज. इथं पण आपल्याला एकच प्राईस दाखवायची आहे आणि दोन वेगवेगळे सप्लाय. पहिला सप्लाय हा झाला, त्याच्यानंतर हा दुसरा सप्लाय आहे. सप्लाय इथंपासून इथंपर्यंत चेंज झाला. ह्याला आपण क्यू पासून, इथं हा Q2 आहे. आता परत एकदा बघू आपण, हे परत एकदा सगळं सांगेन. हा पहिला सप्लाय कर्व, हा दुसरा सप्लाय कर्व, हा एकाच प्राईसला आपण दाखवले. आता बघा, ही प्राईस एकच आहे. हा ओरिजिनल सप्लाय कर्व आहे या पॉईंटवर मिळालेला. त्याच्यानंतर हा जो आहे हा चेंज झालेला सप्लाय कर्व आहे. अगोदर एक प्राईस एकच होती, त्यावेळेस क्वांटिटी होती Q, मग Q नंतर Q1पर्यंत ही क्वांटिटी गेलेली आहे आणि SS पासून S1 S1पर्यंत हा सप्लाय कर्व शिफ्ट झालेला आहे. म्हणजे कुठं शिफ्ट झाला आहे तो? लेफ्ट हँड साईडला शिफ्ट झाला. मगाशी कुठं शिफ्ट झाला होता? राईट हँडला शिफ्ट झाला होता. आता हा ओरिजिनल कर्व आहे, हा ओरिजिनल कर्व लेफ्ट हँडला शिफ्ट झाला आहे. मग इथं जर तुम्ही हा नंबर बघितला तर हा नंबर ह्याच्यापेक्षा काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे जास्त नंबरकडून कमी नंबरकडून सप्लाय हा शिफ्ट झालेला आहे. त्याला आपण काय म्हणतो आहोत इथं? डिक्रीज इन सप्लाय. ह्याच्यामध्ये मग SS हा काय आहे? ओरिजिनल सप्लाय कर्व आहे. S1 S1 हा काय आहे? शिफ्ट इन सप्लाय कर्व आहे. ओरिजिनल सप्लाय कर्व होता तो लेफ्ट हँडला जेव्हा शिफ्ट होतो तेव्हा क्वांटिटी सप्लाईड कमी होते. आणि हे कशामुळे होतं? तर प्राईसमुळे होत नाही, तर अदर फॅक्टर्स, म्हणजे फॅक्टर्स अदर दॅन प्राईस, म्हणजे प्राईसशिवाय जे अदर फॅक्टर्स असतात तर त्याच्यामुळं हा सप्लाय फॉल होतो. त्याला आपण काय म्हणतो? डिक्रीज इन सप्लाय म्हणतो. म्हणजे इन शॉर्ट आपण काय बघितलेलं आहे बघा इथं, की बिकॉज ऑफ चेंजेस इन प्राईस व्हेन सप्लाय एक्सपांड्स, इट इज कॉल्ड एज एक्सपान्शन ऑफ सप्लाय. व्हेन बिकॉज ऑफ प्राईस, परत एकदा आपण रिवाइज करू पाहिजे तर तुम्हाला ते ग्राफवरून लक्षात येईल. परत एकदा बघू काय आहे. हा डिक्रीज इन सप्लाय, इन्क्रीज इन सप्लाय, त्याच्यानंतर चेंजेस इन सप्लाय कर्व, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. ह्याच्यामध्ये पण परत एकदा बघू आपण काय आहे. व्हेरिएशन इन सप्लाय. व्हेरिएशन इन सप्लाय याचा अर्थ काय होतो? तर फक्त आणि फक्त प्राईसमुळे जे चेंजेस झालेले असतात त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएशन म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय आहेत? एक्सपान्शन ऑफ सप्लाय आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय आहे. तर ह्याच्यामध्ये पहिलं आहे एक्सपान्शन ऑफ सप्लाय. व्हेन सप्लाय रायझेस बिकॉज ऑफ प्राईस अँड अदर फॅक्टर्स रिमेनिंग कॉन्स्टंट. आता इथं काय लक्षात ठेवायचं आहे? पहिले जे आपण व्हेरिएशन होतं तिथं अदर फॅक्टर्स रिमेनिंग कॉन्स्टंट लिहायचं आहे आणि चेंजेस इन सप्लायमध्ये काय लिहायचं आहे? प्राईस रिमेन्स कॉन्स्टंट लिहायचं आहे. तर एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शनमध्ये अदर फॅक्टर्स रिमेनिंग कॉन्स्टंट लिहायचं आहे आणि इन्क्रीज आणि डिक्रीजमध्ये प्राईस रिमेन्स कॉन्स्टंट असं लिहायचं आहे. तर ह्याला आपण काय म्हणायचं आहे? व्हेरिएशन आहे. एक्सपान्शन ऑफ सप्लायमध्ये काय होतं? जेव्हा प्राईस राईज होते आणि सप्लाय हा पण राईज होतो तर त्याला आपण काय म्हणतो? एक्सपान्शन ऑफ सप्लाय म्हणतो. हा एकाच सप्लाय कर्ववर आपण दाखवलेला आहे. त्याच्यानंतर बघा, हे मी सांगितलं तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्स ॲक्सिस,
वाय ॲक्सिस. त्याच्यानंतर क्वांटिटी सप्लाईड. त्याच्यानंतर प्राईस 2 दाखवल्यात आपण. एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शनमध्ये 2 प्राईस दाखवायचे आहेत. हा पहिला प्राईस झाला, त्याला हा आपल्याला पॉईंट मिळाला. त्याच्यानंतर हे दुसरी प्राईस झाली, त्याच्यानंतर आपल्याला हा पॉईंट मिळाला. मध्ये पॉईंट जोडले तेव्हा आपण काय बघितलं, हा सप्लाय कर्व तयार होतो. हा सप्लाय कर्व तयार झाल्यानंतर तिथं आपण काय दाखवलं, एम आणि एन हे पॉईंट घेतलेले आहेत. तर एमपासून एनपर्यंत जो भाग आहे तो इथं काय आहे, एक्सपान्शन ऑफ सप्लाय आहे. त्याच्यानंतर आहे बघा, क्यूपासून Q1पर्यंत क्वांटिटी वाढले बिकॉज ऑफ चेंज इन P1 टू P2. आणि हा काय झाला, MN हा काय झाला, एक्सपान्शन ऑफ सप्लाय. हा काय झाला, सप्लाय कर्व झाला. आता कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय, सेमच कंडिशन इथं सेमच लिहायचं आहे. अदर फॅक्टर्स रिमेनिंग कॉन्स्टंट असंच लिहायचं आहे. आणि प्राईस चेंज झाली म्हणून सप्लाय फॉल झाला, ह्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. आणि हे काय होतं, सेम सप्लाय कर्ववर आपल्याला दाखवावं लागतं ते कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. बघा, हा एक्स ॲक्सिस, त्याच्यानंतर हा वाय ॲक्सिस, आणि त्याच्यानंतर ह्या क्वांटिटीज सप्लाईड. याच्यामध्ये ओरिजिनल प्राईस ही P2 आहे. चेंज झालेली प्राईस ही काय आहे, P1 आहे. हा एस सप्लाय कर्व आहे मगाशी दाखवल्याप्रमाणे. आता इथं आपण NM हा पॉईंट घेणार आहोत, MN नाही, NM घेणार आहोत. म्हणजे हा डाऊनवर्ड शिफ्ट होतो, मुवमेंट होती ह्याची. सप्लाय Qपासून Q2पर्यंत जातो. म्हणजे ओरिजिनल प्राईस होती P2, त्याला सप्लाय होता Q. ओरिजिनल प्राईस डिक्रीज झाल्यानंतर किंवा फॉल झाल्यानंतर Qपासून Q2पर्यंत हा सप्लाय कमी झालेला आहे, प्राईस कमी झाल्यामुळं. म्हणून NM हा काय आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय आहे. SS हा काय आहे, सप्लाय कर्व आहे. अशा पद्धतीनं आपण व्हेरिएशन पाहिलं. आता चेंजेस इन सप्लाय. चेंजेस इन सप्लायमध्ये 2 पॉईंट्स आहेत. एक आहे इन्क्रीज इन सप्लाय. सो वेन अदर फॅक्टर्स चेंज अँड प्राईस रिमेन्स कॉन्स्टंट इट इज नोन ॲज चेंजेस इन सप्लाय. म्हणजे मगाशी मी सांगितलंच तुम्हाला की इथं प्राईस कॉन्स्टंट राहते आणि अदर फॅक्टर्स बदलतात, त्याला आपण काय म्हणतो, चेंजेस इन सप्लाय म्हणतो. मग त्याच्यामध्ये इन्क्रीज इन सप्लाय म्हणजे काय, तर अदर फॅक्टर्स चेंज झाल्यामुळं सप्लाय राईज होतो, त्याला आपण काय म्हणतो, इन्क्रीज इन सप्लाय होतो. तर त्या अदर फॅक्टर्सची लिस्ट त्यांनी दिलेली आहे. फॉल इन प्राईस ऑफ इनपुट्स, फॉल इन टॅक्स रेट. तुम्ही ते पुस्तकामध्ये जे डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय दिलेलं आहे त्याची नावं बघून इथं तुम्ही ते लिहू शकता. त्याच्यानंतर इन्क्रीज इन सप्लायमध्ये आपण परत एकदा बघितलं, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. क्वांटिटीज सप्लाईड आहेत. प्राईस आपण नेहमीप्रमाणे वाय ॲक्सिसवर दाखवले. ही एकच प्राईस येणार. आता मगाशी पण मी सांगितलं तुम्हाला की एकच प्राईस येते, ह्याच्यामध्ये एकाच प्राईसवर सप्लाय चेंज झालेला दाखवायचा आहे. हा ओरिजिनल सप्लाय झाला एकाच प्राईसवर Q म्हणून. हा दुसरा झाला Q1 म्हणून. पहिला सप्लाय कर्व आहे प्राईसवरचा, आपल्याला ह्या अशा पद्धतीनं मिळतो. दुसरा सप्लाय कर्व हा अशा पद्धतीनं मिळालेला आहे. त्याला आपण नाव काय दिलं, S1 झाला आहे. म्हणजे हा झाला ओरिजिनल सप्लाय कर्व. तो शिफ्ट कुठं झाला, राईट हँड साईडला झाला. याचा अर्थ Qपासून Q1पर्यंत क्वांटिटी वाढली आणि जसं जसं आपण राईट हँडला जाऊ तसं तसं नंबर वाढत जातो लाईनवरचा, हे तुम्हाला माहिती आहे, एक्स ॲक्सिसवरचा. त्याच्यामुळं S पासून S1पर्यंत हा सप्लाय कर्व शिफ्ट झाला आहे. इन्क्रीज अँड डिक्रीजमध्ये एकाच सप्लाय कर्ववर दाखवता येत नाही. सप्लाय कर्व शिफ्ट झाला आहे असं दाखवून मग तुम्हाला तो इन्क्रीज इन सप्लाय दाखवायला लागतो. तर अशा पद्धतीने हा जो आहे हा इन्क्रीज इन सप्लाय झाला. तर हे आहे इन्क्रीज इन सप्लाय. याच पद्धतीनं आपण डिक्रीज, SS हा ओरिजिनल सप्लाय कर्व आणि S1 हा काय झाला, शिफ्ट इन सप्लाय कर्व. आणि हा शिफ्ट कुठं झालेला आहे, राईट हँड साईडला झालेला आहे. त्याच्यानंतर डिक्रीज इन सप्लाय. अदर फॅक्टर्स चेंज झाल्यामुळं सप्लाय फॉल होतो, त्याला आपण काय म्हणतो, डिक्रीज इन सप्लाय म्हणतो. इथं नेहमीप्रमाणे त्यांनी ती लिस्ट दिलेली आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही लिस्ट लिहायची आहे. आणि असंच हे डिक्रीज इन सप्लाय इन्क्रीज इन सप्लायसारखं दाखवायचं आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, क्वांटिटी सप्लाइड इन केजेस, प्राईस नेहमीप्रमाणे दाखवायचं आहे. इथं P हा ओरिजिनल सप्लाय कर्व आहे, एकच प्राईस दाखवायचे. हा ओरिजिनल सप्लाय झाला, नाही हा चेंजिंग सप्लाय झाला. हा जो आहे जो ओरिजिनल आहे
दुसऱ्यांदा दाखवलेला आहे तो ओरिजिनल आहे. प्राईस एकच घ्यायची आपल्याला इथं. हा पहिला सप्लाय कर्व, हा दुसरा सप्लाय कर्व, हा ओरिजिनल सप्लाय कर्व. आता इथं ओरिजिनल सप्लाय कर्व कुठला आहे, SS आहे. हे आपली प्राईसला ओरिजिनल क्वांटिटी किती आहे, Q, आणि बिकॉज ऑफ चेंजेस इन अदर फॅक्टर्स हा Q पासून Q1पर्यंत सप्लाय केलेला आहे. आणि ह्या दोन्ही इंटरसेक्शन पॉईंटवर आपल्याला हे 2 सप्लाय कर्व मिळालेले आहेत. म्हणजे SS पासून S1पर्यंत हा लेफ्ट हँडला शिफ्ट झालेला आहे. तर ह्याला आपण काय म्हणणार आहोत, डिक्रीज इन सप्लाय. बघा SS हा काय, ओरिजिनल सप्लाय कर्व. S1 काय आहे, शिफ्ट इन सप्लाय कर्व. हा शिफ्ट कुठं झाला आहे, लेफ्ट हँड साईडला. अशा पद्धतीनं आपण हे संपवलेलं आहे. टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.